ओला दुष्काळ असताना जशी मदत केली जाते ती सर्व देण्याची सरकारची तयारी आहे। शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती, कर्जाचं पुनर्गठन, विद्यार्थ्यांना शुल्क माफी हे निर्णय सरकार घेईल। दुरुस्त होऊ न शकणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 तर खरवडून निघालेल्या जमिनीसाठी हेक्टरी 18,000 रुपये मदत देण्याचा नियम आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। रेणापूर संस्थेचे 1424 शेतकरी 8 वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। पीक कर्ज मिळेना, शासकीय योजनांचा लाभ सुद्धा मिळत नाही। कृषी समृद्धी योजना उत्पन्न वाढीचा पाया, विविध घटकांसाठी अर्ज करण्याचे निमोड यांचे आव्हान। आव्हानानंतर नांदेड परिमंडळामध्ये 45 मेगावॅट सौर ऊर्जा होते तयार। 11,000च्या वरती घरमालक करतायत सूर्यापासून वीज निर्मिती। निसर्ग कोपला, मात्र महसूल व कृषी प्रशासनाकडून अन्याय होतोय। कडा परिसरातील चित्र, दात कोणाकडे मागायची, शेतकऱ्यांना प्रश्न पडला। माहूर तालुक्यामध्ये 18,972 शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार झालेली आहे। नावामधील तफावतीमुळे 1400 शेतकऱ्यांचा डेटा आधारशी जुळेना। पूर्णा परिसराला अवकाळी पावसाने झोडपले, शेतकरी पुन्हा चिंतेमध्ये सापडले। खरीपामध्ये हातचे गेले, आता रब्बी हंगाम सुद्धा आला धोक्यामध्ये, शेतकऱ्यांची कोंडी होते। शेतकऱ्यांवरती आली कापूस सुकवण्याची वेळ, परतीच्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडले। संकटाने शेतकरी झाला हतबल। पावसामुळे ऊसतोडणीसह गाळप हंगामावरती परिणाम होतोय। शेतकरी तसेच कामगार चिंतेमध्ये सापडलेले असून उत्पादन घटण्याची शक्यता। जामखेडला तुरीवरती अळींचा प्रादुर्भाव होतोय। तुरीचे पिके सापडले धोक्यामध्ये, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते। शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। जानोरी काटोरी परिसरातील नुकसानीची मंत्री महाजन यांनी केली पाहणी। पावसाळा संपणार तरी कधी याची चर्चा होते। द्राक्ष बागांसह फुले पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव होतोय, शेतकरी बनला हतबल। आमदनी 8 आना खर्चा रुपया, तारडे भागातील शेतकऱ्यांची वाढली निराशा। मुसळधार पावसाने शेतीचे बिघडले गणित। दलदलीमुळे भात उत्पादक मेटाकुटीला आले। मळणीसाठी भात पिकाची अन्यत्र वाहतूक केली जाते। हजारोचा भूर्दंड होत असून रब्बी हंगाम लांबणीवरती गेला। सोयाबीन दरामध्ये घसरण, उत्पादकाचे मरण होते। भाव पडण्याची परंपरा कायम असून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते। महात्मा फुले जनआरोग्याची मर्यादा थेट 10 लाखांवरती, तब्बल 2,400 समावेश असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 21 महत्त्वाच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आले। प्रधानमंत्री आवास योजनेच्या फेज 2.0 साठी मनपाची 36 हेक्टर जागेची मागणी। हर्सूल चिकलठाण्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील घराचे नियोजन करण्यात येते। पहिल्या टप्प्यातील 11,000 घरांचे बांधकाम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे। लासलगाव मार्केटला कांदा वधारला, कमाल दर 2,200 रुपयांवरती गेले। पावसामुळे आवकेवरती परिणाम होतोय। दुर्गम आदिवासी भागामध्ये रेशन धान्याचा तुटवडा भासतोय। इगतपुरी परिसरामध्ये 4 महिन्यांपासून अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित। सांगोल्यामध्ये अतिवृष्टी अनुदान रकमेमध्ये घोटाळा। हल्दी हिवडी येथील शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा देण्यात आला इशारा। सुधागडामध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने, ही रक्कम म्हणजे थट्टा नाही तर आमचा अपमानच आहे, असे अनेकांचे मत असून तटपुंजी मदतीने शेतकऱ्यांचा संताप व्यक्त केला जातोय। सिंचनच्या पाण्याचे नियोजन हे गरजेचे आहे। टेंभू ताकरी योजनांच्या कामांना गती कधी येणार, 2 लाख हेक्टर लाभक्षेत्र। यावर्षी उसनेमध्ये 6 टीएमसी पाणीसाठा कमी, कालव्यामधून उन्हाळ्यातील 1 आवर्तन कमी होण्याची शक्यता। ठिबक अनुदानासाठी आता केवळ 5च कागदपत्रे लागणार, प्रक्रिया ही सुटसुटीत करण्यात आलेली असून एकूण 12 प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा निर्णय। सोयाबीन खरेदी केंद्रावरती नोंदणीचे 3 ते 13, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। पॉस मशीनद्वारे नोंदणी ही बंधनकारक केल्यामुळे गोंधळ होतोय। कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने रोष, सीसीआयचे राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीकडे बोट। अहिल्यानगरला कांदा 1900 रुपये प्रति क्विंटल, 1 नंबर कांद्याला 1500 ते 1900 रुपयांचा मिळतोय दर। राज्यामधील 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली। अखेर बिगुल वाजलेला असून 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल लागणार। थेट लोकांमधून निवडले जाणार 288 नगराध्यक्ष। शिवनी मंडळामध्ये रानडुकराचा हैदोस असून 50 एकरांपेक्षा अधिक क्षेत्रामधील कपाशीचे नुकसान झाले। वन विभागाने लक्ष देण्याची मागणी।
शेतमालाची ऑनलाईन नोंदणी मग कशाला हवी? अंगठ्याच्या ठशाची हमी. शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. केंद्रावरती बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सिस्टीमद्वारे नोंदणी ही अनिवार्य करण्यात आली. आधार अपडेट न केल्यास संच मान्यता येणार धोक्यामध्ये. आधार व्हॅलिडेशन शिक्षक संच मान्यता अवलंबून. घरगुती गॅस ग्राहकांनो ई-केवायसी केली का? उज्ज्वला लाभार्थी दरवर्षी बंधनकारक प्रक्रिया. खरीप शेतमालाचे भाव घसरलेले असून रब्बीचा खर्च वाढलेला आहे. खतांच्या दरामध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ झाली. ऑक्टोबर महिना उलटला. रब्बीच्या पेरण्या ह्या 2.5% झाल्या. अतिओलाव्यामुळे शेतकऱ्यांचा सावध पवित्रा. अनुदानाच्या विलंबामुळे अपूर्ण राहिले अनेकाच्या स्वप्नातील घर. जागेचा आट नसल्यामुळे अनेकांना राहावे लागते घरापासून वंचित. अतिक्रमण नियमाकुलन केव्हा होणार? वाशिम जिल्ह्यामध्ये 15 नोव्हेंबरपासून हमीभावाने होणार मूग उडीद सोयाबीनची खरेदी. नाफेडची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन करण्यात आले. करमाळ्याच्या केळीला इराणमधून मागणी होते. निर्यातक्षम मालाची 20 रुपयांनी विक्री होते. गोडवा वाढला. एजंट व्यापारी निर्यातदारांनी दर पाडल्याचा आरोप केला जातोय. दरामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा. नाशिक जिल्ह्यामध्ये 60,000 हेक्टरवरील फळबागा गेल्या पाण्यामध्ये. सर्वाधिक फटका बसला द्राक्ष बागांना. मागील वर्षी 1 लाख मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली होती. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा सटाणा. तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव. भाजप किसान मोर्चाचा आंदोलनाचा देण्यात आला इशारा. परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेली असून वणी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये तातडीने भरपाईची मागणी केली जाते. 60,000 हेक्टरवरील फळबागा पाण्यामध्ये गेल्या. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फटका बसला द्राक्ष बागांना. मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संकट हे आसमानी कमी आणि सुलतानीच अधिक आहे. कर्नाटकमध्ये ऊसदर आंदोलन पेटले. शेतकरी उतरले रस्त्यावरती. महाराष्ट्राप्रमाणे ऊसाला भाव देण्याची मागणी केली जाते. शेतकऱ्यांनो ड्रोन गोदाम पल्प मशीनसाठी मिळेल अनुदान. 17 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज. जिल्हा कृषी समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. रब्बी हंगाम बियाण्यांसाठी हेक्टरी 10,000 रुपयांची मदत केली जाणार. 341 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. अतिवृष्टी पुरामुळे झाले होते नुकसान. सीसीआयकडून नोंदणीला सुरुवात झालेली असून जिल्ह्यामधील कापूस उत्पादकांना मिळाला मोठा दिलासा. थकबाकीदारांनो बिल भरा अन्यथा जोडणी करणार खंडित. महावितरणाचा इशारा. पुनर्रचनेमुळे कामामध्ये सुसूत्रता. आता किसान सिद्धी ॲप्लिकेशनद्वारे पिकाचा फोटो काढता. शेतकऱ्यांना कळणार पिकाचा रोग. पावसामुळे ऊसतोडणी लांबणीवरती गेली. मजुरांनी रस्त्यावरतीच थाटला संसार. गहू हरभऱ्याला सरकारी कवच. 600 रुपयांमध्ये 40,000चा विमा. मुदतीच्या आत करा नोंदणी. तुरीच्या पिकावरती कीड रोग. हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव झालेला असून दुबार फवारणी करून सुद्धा प्रमाण कमी होईना. मातृवंदना योजनेसाठी तुम्हाला मदत हवी. आता डायल करा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14408 ऐवजी आता 1515 क्रमांकावरती करावा लागणार कॉल. महिलांना होणार फायदा. अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला. रब्बीमध्ये आता शासनाने खोडा घातलाय. खते बियाण्यांचे भाव वाढल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीमध्ये सापडला. उमरीमध्ये फार्मर आयडी काढण्यासाठी होते लूट. एका आयडीला 200 ते 300 रुपयांचा सांगितला जातोय दर. 1 किलोवॅट सौर प्रकल्पासाठी दुहेरी अनुदान. 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर करणारे 1,88,000 ग्राहक आहे. अनुदानाचा निर्णय हा कागदावरतीच. 45,000 शेतकरी अद्याप सुद्धा वंचित आहे. पोर्टल बंद झाल्याने संभ्रम निर्माण होतोय. दिवाळीनंतर सुद्धा निधी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा. शेतकऱ्यांना रब्बीसाठी 10,000 रुपयांची मदत अजून सुद्धा हवेमध्येच आहे. 495 कोटींचा प्रस्ताव शासन दरबारामध्ये अडकला. राडेगावमध्ये खासगी कापूस खरेदीला 7,190 रुपयांचा दर मिळतोय. शुभारंभालाच दाखल झाले 200 वाहने. तात्काळ पंचनामे व सरसकट मोबदला देत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन. पावसामुळे पाखर धान खरेदीचा प्रश्न ऐनीवरती. धान खरेदी केंद्र चालक व शेतकरी सुद्धा अडचणीमध्ये सापडले. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या. कर्जबाजारी शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. जिल्हा सरपंच संघटना शासनाकडे केली ठाम मागणी. वर्धा जिल्ह्यामधील तब्बल 1,27,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 122 कोटी रुपये जमा करण्यात आले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वितरणासाठी 226 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती.
भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. हमीभाव जाहीर करण्यात आलेला असून प्रति क्विंटल 2,379 रुपये, गतवर्षीच्या तुलनेमध्ये 79 रुपयांची वाढ करण्यात आली. ग्राहकांना मिळणार 25 वर्षे आता मोफत वीज, शासनाची स्मार्ट योजना, महावितरणाचा पुढाकार. डाळिंब बागांना लहरी हवामानाचा फटका बसतोय. आटपाडी तालुक्यामधील स्थिती फुलगळतीसह रोगांचा प्रादुर्भाव होतोय. शेतकरी संकटामध्ये सापडलेला असून उत्पादन घटण्याची भीती. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे अजून सुद्धा अपूर्ण असून शेतकऱ्यांचा तहसीलवरती मोर्चा. बोदवड तालुक्यामध्ये मनूर व येवती शिवारामध्ये मोठे नुकसान झालेले आहे. 900 पैकी 105 शेतकऱ्यांचे पंचनामे. मजुरांची ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय खर्च. शहादा तालुका शेतकरी त्रस्त झालेले असून रोजगारासाठी परराज्यामध्ये स्थलांतरण झाल्याने मजुरांची होते टंचाई. केंद्रीय पथक नुकसानग्रस्त भागांना भेट देणार. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.